नमस्कार मित्रांनो, आज आपण विंडोज ऑपरेटिंग सिस्टीममध्ये नवीन फोल्डर तयार करून त्याचं आयकॉन चेंज करायचं आहे ते बघूया. तर बघा, डेस्कटॉप असेल, माय कम्प्युटर असेल, दिस PC, त्याच्यामध्ये लोकल डी ड्राईव्ह असेल, यामध्ये वेगवेगळे फोल्डर आहे. बघा, हे पिवळे कलर 2024-25 AI कोडिंग, CCC कम्प्युटर, हे फोल्डर आहेत. बघा, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला तुमच्या नावाचं नवीन फोल्डर तयार करायचं असेल तर न्यू फोल्डर या ऑप्शनवरती क्लिक करायचं. याला नाव द्यायचं आहे. बघा, एखादं नाव देऊया आपण. याला नाव देऊया ADARSH, आदर्श नावाचं एक फोल्डर तयार करूया. ADARSH आदर्श. जसं मी आदर्श नावाचं फोल्डर इथे दिलेलं आहे तसं एक फोल्डर इथे तयार झालेलं आहे. न्यू फोल्डरवरती क्लिक करून याचं तुम्हाला नाव चेंज करायचं असेल तर पुन्हा त्यावरती क्लिक करायचं आणि F2 प्रेस करायचं. त्याला रिनेम होतं, किंवा राईट बटन क्लिक करून तुम्ही त्याला रिनेम करू शकता रिनेमच्या साह्याने. आणि कॅपिटल लेटरमध्ये टाकूया आता आपण ADARSH आदर्श. हे त्याला नाव देण्याची पद्धत आहे फोल्डरला. त्यानंतर आदर्श हे तर फोल्डर गेलं, रिफ्रेश केल्यानंतर इथं जाते. आता याचं आयकॉन आहे, जसं राधा नावाचं जे फोल्डर आहे त्याला वेगळा आयकॉन दिलेला आहे, याला वेगळा आयकॉन आहे. असं वेगळा एक हरीश नावाचं फोल्डर आहे त्याला वेगळा आयकॉन आहे. अशा प्रकारचं मला माझ्या फोल्डरला वेगळा आयकॉन असला पाहिजे असं मला वाटतंय. मग अशाच राईट बटन क्लिक करायचं, प्रॉपर्टीजमध्ये जायचं, त्यानंतर कस्टमाइजमध्ये जायचं. कस्टमाइजमधून चेंज आयकॉन म्हणून एक ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचं. आणि भरपूर काही तुम्हाला इथे आयकॉन दिसतील. त्यापैकी तुम्हाला कुठला आयकॉन आवडतं आहे, कोणता आयकॉन हवा आहे, त्याला सिम्बॉल हवा आहे, इथे बघायचं. स्क्रोल बार आहे हॉरिझॉन्टल, या स्क्रोल बारच्या साहाय्याने तुम्हाला जो काही आयकॉन घ्यायचा असेल त्या आयकॉनवरती क्लिक करायचं. फॉर एक्झाम्पल आता एक सिलेक्ट करतो आहे मी ते आयकॉन. त्याच्यावर क्लिक करूया. ग्लोब टाईपचा आयकॉन आहे, त्याच्यावरती क्लिक करूया. ओपन, अप्लाय करा, ओके करा, रिफ्रेश. बघा, अशा प्रकारचा आयकॉन इथे चेंज झालेला आहे. पुन्हा राईट बटन क्लिक करूया, प्रॉपर्टीजमध्ये जाऊया, कस्टमाइजमध्ये जाऊया, चेंज आयकॉनमध्ये जाऊया, ग्लोबवर क्लिक करूया, ओपन, अप्लाय. एक आयकॉन इथे रिपेअर होतो. बघा, आपण बघू, दुसरा चेंज करून बघूया. हा आयकॉन चेंज करून बघूया. हा बघा, अशा प्रकारे तुम्हाला आयकॉन तिथे चेंज झालेला दिसेल. धन्यवाद.